ही आत्ताची थेट दृश्ये साकी नाक्यामधनं मॅनहोलमध्ये एक इसम पडलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये पाऊस कोसळल्यानंतर झाड पडण्याच्या दुर्घटना आणि अशा पद्धतीनं मॅनहोलमध्ये पडण्याच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडायला लागलेल्या आहेत. सतत महापालिका प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. मात्र तरीही दर पावसाळ्यात अशा दुर्घटना घडत आहेत. मॅनहोलमध्ये आता एक इसम पडलेला आहे, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली. साकी नाक्यातली ही दृश्य आहे. साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये एक इसम पडलेला आहे, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साकी नाक्यामध्ये एक मॅनहोलमध्ये एक इसम पडलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दीही या ठिकाणी जमलेली आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून. मयूर, काय आत्ताची माहिती? सकाळच्या सुमारे जोरदार पाऊस आहे तर पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये येत होता. सकाळी इथे एक मॅन्युअल आहे. मॅन्युअलचा आपल्याला एक माणूस सकाळी 10:30च्या सुमारास पडलेल्याची माहिती ती समोर आलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो मॅन्युअलचा झाकण आहे त्याचा उघडण्यात आलेला आहे. या ठिकाणी अग्निशमन दल असेल किंवा बचाव कार्य असेल ते आता सुरू आहे. माणूस सध्या आता जो पडलेला आहे सकाळी 10:30च्या सुमारास तो अद्यापही भेटलेला नाही आहे. सगळे शर्थीचे प्रयत्न आहेत आता सध्या सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जो कार्यालय जो विभाग आहे साकीला घटना त्या ठिकाणी हा तो माणूस पडल्याची घटना सकाळी 10:30च्या सुमारास पडली आहे. मुंबई पोलीस असेल किंवा अग्निशमन दल असेल त्या इस्माला माणसाला शोधण्याचा प्रयत्न आहे त्याला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर, या मॅनहोलचं झाकण उघडं होतं का? याआधी या मॅनहोलच्या झाकणाची काय परिस्थिती होती, त्याबद्दल काही माहिती मिळते स्थानिकांकडून? अद्यापही जे पाहायला गेलं तर पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे जो कोणी इसम पडला असेल तो कसा पडला अद्याप कोणाला माहिती नाही आहे.